सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपकडनं अत्यंत गतिमान हालचाली होताना दिसतायत। पहिल्याच दिवशी तब्बल 564 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आता उमेदवार निश्चित करताना स्थानिक नेत्यांची कसोटी लागणार असल्याचं दिसतंय। सांगली जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं भाजपकडनं उमेदवारांच्या मुलाखतींना सुद्धा आता सुरुवात झाल्याचं दिसतंय। तब्बल 564 इच्छुकांच्या मुलाखती या पहिल्याच दिवशी पार पडलेल्या आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे। महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचा निकाल बघितल्यानंतर स्पष्ट होतंय भारतीय जनता पार्टी नंबर 1 ला आहे आणि त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे। महाविकास आघाडीवाले 15-20 दिवस तळ ठोकून या शहरामध्ये होते, गल्लीबोळामध्ये फिरत होते। घोषणेनुसार आज सांगली ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज सांगली शहरामध्ये पार पडतोय आणि यासाठी आज या ठिकाणी इच्छुकांची आपण बघताय की भाऊगर्दी झालेली आहे आणि प्रचंड उत्साहानं या ठिकाणी मुलाखती पार पडत आहेत आणि यासाठी आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे दुसरे आमदार सत्य देशमुख भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे मकरंद भाऊ देशपांडे उपस्थित आहेत। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या भूमिका आता घेतल्या जात असल्याचं दिसतंय, कारण जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात आमदारांकडनं वेगळी वक्तव्य होताना दिसतायत। आम्ही भाजपच्या विरोधात नाही असं वक्तव्य आमदार अभिजित पाटील यांनी केलेलं आहे, तर भाजपच्या विरोधात एकत्र येत आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार उत्तम जानकर यांनी केलेलं आहे। या दोन्ही आमदारांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे आणखी संभ्रम निर्माण झालाय। जानकर साहेब म्हणजे कसं आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते, ट्रम्प, रूस, युद्ध, इराण वगैरे अशी मोठी सुद्धा कामं त्यांच्याकडे दिली जर लक्षात येईल। कारण आमच्या मतदारसंघात आमच्यावर दबाव टाकायचं काही कारणच नाही ना। आम्ही आमचे पक्षाचे आमदार आहोत, आमचा काही त्याच्याशी संबंध नाही। मुख्यमंत्र्यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही, पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही। आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जातोय। विधानसभेत बघितलं असेल आम्ही किती मोठ्या प्रमाणात आवाज उचलतोय। या निवडणुकीच्या निमित्तानं प्रसार माध्यम वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतायत किंवा आपल्या आपल्या आकलन क्षमतेनुसार त्याचे विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करतायत की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रित लढू आणि सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता आणू, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आणि उद्देश घेऊन सामर्थ्यानं आम्ही सगळेजण लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।